सन्माननीय सदस्य अभिजित देसाई। सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि माझे सर्व सहकारी, अध्यक्ष महोदय, मला इथं आल्यापासून असं वाटतंय एखादा प्रस्ताव सत्ताधाऱ्याने आणायचा, इकडच्या सत्ताधाऱ्यांनी तो रोखायचा, पण ह्यानी काहीतरी प्रस्ताव आणायचा त्याने तो रोखायचा आणि ज्यांनी त्याने आपल्या आपल्या नेत्याचं भाषणं करायची, एवढंच काम इथं चालू आहे। हा महत्त्वाचा विषय ह्यासाठी बोलतो की आम्ही रोज येतोय आणि ह्यांचा अभिनंदनचा प्रस्ताव आहे, ह्यानी विरोध करायचा, ह्यानी अभिनंदनचा प्रस्ताव टाकला, ह्यानी विरोध करायचा। आपण इथं लोकांची कामं करायला आलोय, जवळजवळ 2.5 ते 3 महिने झालेले आहेत, आपल्याला एकही काम अजूनपर्यंत चालू झालेलं नाही। हा महत्त्वाचा विषय, आपल्याला काही काम नाही म्हणून आम्ही इथं आलेलो नाही। इंजिनिअरिंग करून मॅडम आम्ही इथं आलोय, आमचे दुकानं बंद करून आम्ही इथं बसतो, तरी लोकांची कामं झाली पाहिजे हा आमचा हेतू आहे, प्रामाणिक हेतू आहे। त्या संदर्भात दोन्ही नेत्यांनी, म्हणजे मोठी लोक आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांनी विचार करावा। दरवेळी आपल्या अभिनंदनचा प्रस्ताव असा चालू आम्ही केला तर आमच्या नेत्याचे एवढे प्रस्ताव निघतील की तुम्हाला इथं सगळे अभिनंदनचे प्रस्तावच करावे लागतील। कारण पहिला प्रश्न ज्यावेळी येतो तेव्हा लोक कृष्णकुंजवर जातात आणि नंतर मग तो मंत्रालयात जातात। मग असे प्रस्ताव आम्ही मांडायला लागलो तर तुम्हाला नाही, अनुमोदन आहेत आमच्याकडे आणण्यासोबतच, आज अनुमोदन सोबत आणलंय मॅडम, काय टेन्शन नाही, आज आम्ही अनुमोदन सोबत आणलंय, त्यामुळे अनुमोदन विषय नाही, तर विषय तसा नाहीये, तर विषय एवढा अजून आम्ही एकाला जमा केलाय तुमच्या इथं, तर हळूहळू तुम्ही संख्या तुमची कमी होईल, दोघांची लोक आमच्याकडे येतील। बरं, हा विषय जर हे सोडला तर कंडोनियमच्या अंतर्गत साहेबांना माहिती नाही की त्यावेळी मीटिंगमध्ये आम्ही सुद्धा होतो, गजानन काळे साहेब होतो, मी सुद्धा होतो, कदाचित सर तुम्हाला माहिती असेल, कारण तुमच्या खासदार साहेबांना निवडून देण्यात आमचा सुद्धा हात होता आणि त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही सिडकोच्या घरांचा ज्यावेळी विषय रेट कमी करण्यासाठी जो आम्ही प्रस्ताव आणलेला, ती घरांची किमती आता कमी झाल्या, तर त्या मीटिंगला साहेब मी पण होतो। त्यामुळे तुम्ही जे नाव घेतलं असीम गुप्ता साहेब, तो किती हुशार आणि चांगले व्यक्तिमत्व आहे, ते मी चांगले जवळून ओळखलेला व्यक्ती आहे, त्यामुळे त्या संदर्भात खरोखर पण अभिनंदन आहे। फक्त त्याच्यात त्रुटी जी एक आली नंतर, कारण त्या मीटिंगला असं काही ठरलं नव्हतं की तुम्ही म्हणजे हे तुम्ही नंतर गेला असाल रेग्युलरली, पण त्या मीटिंगला असं काही ठरलं नाही रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा तुम्ही ते पैसे रिटर्न घ्या। कारण आज ज्या विभागाचं आपण नेतृत्व करतो, कारण मी जे LIG घराच्यांच्या यांची नाही, तो इव्हन घराचे त्यांचं मेंटेनन्स 100 ते 150 रुपये आहे मॅडम, आणि आपण जर त्यांच्यावर सरकारी कामाचा खर्च टाकतोय, लक्षात ठेवा, सोसायटीचा खर्च आणि सरकारी कामाचा खर्च याच्यामध्ये नक्कीच तफावत असते। तो खर्च त्यांच्या माथी टाकून आपण त्यांना कर्जामध्ये टाकणं हे चुकीचं आहे। प्रस्ताव खूप छान आहे की कंडोनियमच्या अंतर्गत कामं होणं गरजेचं आहे, कारण 25-25, 30-30 वर्ष झालेल्या सोसायटी आहेत, त्या सोसायट्यांची आज अत्यंत वाईट अवस्था आहे। तिथे खरोखर नळाचे पाईप जे आहेत ते खराब झालेले आहेत, गंजलेले आहेत, ड्रेनेजची सिस्टम खूप खराब आहे, तर तिथं कामं होणं गरजेचं आहे। परंतु तो भार जो आहे तो जर ह्याच्यामध्ये न टाकता जर आपण नीट विचार केला, आज आपल्याकडे अनेक प्रॉपर्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपण टॅक्स गोळा करत नाही, म्हणजे हा जर खर्च फक्त वसूल करायचा झाला तर त्या दिवशीच आमचे उपशहर अध्यक्ष सविने म्हात्रे आणि आम्ही DY पाटीलच्या संदर्भात एक पत्रव्यवहार केलेला आयुक्तांना, आणि आयुक्तांचं मी अभिनंदन करतो ह्याच्यामध्ये की आयुक्तांनी सुद्धा तो मान्य केलं आणि 3.5 करोड रुपयाची प्रॉपर्टी टॅक्स त्यांना भरायला लावलेला आहे त्याच्या संदर्भात, आणि दरवर्षी 50 लाख रुपये त्यांना मिळणार आहे। माझं म्हणणं आहे की फक्त खर्चासाठी न येता आपण उत्पन्न कसं वाढू हा त्यातला हेतू होता माझा। अशा अनेक प्रॉपर्टी आहेत ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागला जात नाहीये, तर त्याच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी कराव्या, आणि कंडोनियमच्या अंतर्गत म्हणाल तर माझं या गोष्टीला समर्थन आहे आणि अभिनंदन आहे। आणि मला बोलून द्या पहिला साहेब, नाही विषय, अरे अशा विषयांतर कविता ऐकल्यात आम्ही, कविता ऐकल्या मॅडम, त्यांना कविता ऐकल्यात, कविता कान माझे आता ते व्हायला लागले, मला वाटतं आता मला, त्यामुळे तो विषयांतरचा विषय वेगळा। माझं एवढंच म्हणणं आहे, कंडोनियमच्या अर्थात कामं करताना कामं चालू व्हायला पाहिजेत। आता ह्यांनी त्या ठरावाला विरोध करू नये किंवा ह्यांनी समोर कामं कशी लवकरात लवकर चालू होतील यावर प्रशासनाने आणि सभागृहाने विचार करावा, एवढीच माझी विनंती। धन्यवाद।